नमस्कार मित्रांनो, दिनांक 23 मे 2024च्या विविध स्पर्धांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण अशा आजच्या प्रमुख मुद्दे मी परत एकदा तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. चला तर जास्त वेळ न लावता आज पाहूया आजचे प्रमुख मुद्दे काय आहेत ते चालू घडामोडीमधले. मित्रांनो, पहिला मुद्दा आहे, आज सध्या निवडणूक चालू आहे, लोकसभा निवडणूक. त्यामध्ये आपण विविध मतदारसंघ पाहतो. आज पाहूया दिल्ली मतदारसंघ. नवी दिल्ली लोकसभा जागा जी आहे ती 1951 मध्ये निर्माण झाली होती. 1951 पासूनच या जागेला व्हीआयपी मतदारसंघ असे म्हणून संबोधले जाते. ही एक देशातील हाय प्रोफाईल जागा आहे, कारण तिचे प्रतिनिधित्व एकदम हाय प्रोफाईल व्यक्तिमत्व आतापर्यंत करत आले आहेत. सर्वात प्रथम स्वतंत्र सेनानी, महिला स्वतंत्र सेनानी होत्या, त्या किसान मजुमदार प्रजा या पक्षाच्या नेत्या सुचेता कृपलानी यांनी त्याचे सर्वप्रथम प्रतिनिधित्व केले होते नवी दिल्लीचे. त्यानंतर इतर सुद्धा अनेक प्रख्यात व्यक्ती जसे की अटल बिहारी वाजपेयी म्हणा, लालकृष्ण अडवाणी म्हणा, के.सी. पंत किंवा अभिनेते राजेश खन्ना, तसेच जगमोहन हे सुद्धा प्रख्यात प्रशासक होते. यांनी सुद्धा नवी दिल्लीचे प्रतिनिधित्व आजपर्यंत केले आहे. म्हणूनच नवी दिल्लीला एक हाय प्रोफाईल लोकसभा जागा म्हणून ओळखले जाते. यानंतर पश्चिम बंगाल राज्यातून एक महत्वाचा मुद्दा आज समोर आले आहे, तो असा की पश्चिम बंगाल राज्य सरकारने जे ओबीसी प्रमाणपत्र देण्यासाठी जे नियम वापरलेत ते योग्य आणि त्याचे पालन न करता ती ओबीसी प्रमाणपत्र दिले असे एका न्यायालयाच्या खंडपीठाने म्हटले आहे. त्या न्यायालयाच्या खंडपीठाच्या मध्ये न्यायमूर्ती तपोब्रत चक्रवर्ती आणि न्यायमूर्ती राजशेखर मंथाय हे दोघे होते. या दोघांनीही स्वतःच्या निकालाद्वारे 5 लाख ओबीसी प्रमाणपत्रे रद्द केली आहेत. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. जवळपास 5 लाख पूर्ण राज्यभरात जेवढेही ओबीसी प्रमाणपत्र देण्यात आली या वर्षभरामध्ये, ती सर्व प्रमाणपत्रे या निकालाने, या खंडपीठाने निकालाद्वारे रद्द केली. तर कशासाठी रद्द केली, तर त्यांनी जी प्रमाणपत्र देण्यासाठी योग्य नियम आणि स्थापित कायदे वापरले जायला पाहिजे होते ते राज्य सरकारने वापरले नाहीत. तर याचा परिणाम काय होईल पूर्ण राज्यभरावर हे पाहूया. तर न्यायालयाने असे स्पष्ट केले आहे की हे प्रमाणपत्र आतापर्यंत ज्यांनी वापरले आहे म्हणजे भूतकाळामध्ये, त्यांना या आदेशाचा फटका बसणार नाही. हा खूप महत्वाचा मुद्दा आहे मित्रांनो. तसेच जर यानंतर नोकरीसाठी अर्ज करताना रद्द झालेले ओबीसी प्रमाणपत्र कोणी वापरत असेल तर ते सुद्धा तो वापरू शकत नाही. म्हणजे भूतकाळात ज्यांनी वापरले त्यांचा काही दोष नव्हता, म्हणून त्यांच्यावर कोणताही आक्षेप घेतला जाणार नाही. पण त्याचसोबत न्यायालयाने असेही सांगितले आहे की यानंतरच्या नोकरीमध्ये, कोणत्याही नोकरीमध्ये ही रद्द झालेले ओबीसी प्रमाणपत्रे वापरता येणार नाहीत. यानंतर पुढचा मुद्दा पाहूया मित्रांनो. नवी दिल्लीमध्ये एका कार्यक्रमात आपले चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे सीडीएस, चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ हे कोण आहेत? अनिल चौहान आहेत. यांनी नवी दिल्लीमध्ये एक कार्यक्रम होता, त्या कार्यक्रमाचे नाव आहे जॉईंटमॅनशिप द वे अहेड. या विषयावर बोलताना एक महत्वपूर्ण बातमी सांगितली आहे की जे आर्मीमध्ये इंटिग्रेटेड थिएटर कमांड ही जी आहे ना, ही टेक्नॉलॉजी, हे तंत्रज्ञान, ही संकल्पना ही सशस्त्र दलांना लष्करी तयारी आणि युद्ध लढाईच्या पुढील कक्षेत नेण्यासाठी पाया घालणार आहे, असे जनरल अनिल चौहान यांनी म्हटले आहे. इंटिग्रेटेड थिएटर कमांड लक्षात घ्या, ही टर्मिनॉलॉजी लक्षात ठेवा. यानंतर इकॉनॉमिक आर्थिक मुद्दा समोर आला आहे. एकदम महत्वाचा, अत्यंत महत्वपूर्ण मुद्दा आहे, नोट डाऊन करून घ्या. आरबीआय म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने 2023-24चा जो लेखावर्ष होता, त्या लेखावर्षासाठी केंद्र सरकारला म्हणजे सरकारला अतिरिक्त 2.11 लाख कोटी रुपये हस्तांतरित करण्यास मान्यता दिली होती. म्हणजे दरवर्षी आरबीआय ठराविक रक्कम केंद्र सरकारला देत असते, पण 2023-24च्या लेखावर्षासाठी आरबीआयने 2.11 लाख रुपये अतिरिक्त हस्तांतरित करणार आहे. ओके. यानंतर तर हा जो निर्णय झाला आहे, हा आरबीआयच्या केंद्रीय संचालक मंडळाच्या 608वी जी बैठक होती, या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. मुंबईमध्ये ही बैठक झाली. पुढे पाहूया. याच बैठकीमध्ये आरबीआय गव्हर्नर शशिकांत दास हे आहेत, यांनी
यांच्या अध्यक्षतेखाली एक मंडळ स्थापले होते. त्या मंडळाने आर्थिक वर्ष 2023-24 साठी सीआरबी जोखीम बफर हा सीआरबी सुद्धा 6.8% वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 6.5% करण्याचा निर्णय घेतला आहे. मित्रांनो, हे कुठेतरी लिहून घ्या. येणाऱ्या राज्यसेवा किंवा युपीएससी मध्ये हा प्रश्न येण्याची दाट शक्यता आहे. तर हा निर्णय कशामुळे घेतला आहे? कारण अर्थव्यवस्था जी आहे मजबूत आणि लवचिक करायची आहे, म्हणून सीआरबी जो आहे आरबीआयच्या गव्हर्नराने 6.5% करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर पुढील मुद्दा पाहूया. मित्रांनो, आपल्याला बिमस्टेक नावाची संस्था माहिती आहे. बिमस्टेक ही जी संघटना आहे ही एकूण 7 देश मिळून बनलेली आहे. त्या 7 देशांमध्ये भारत, भूतान, इंडोनेशिया, म्यानमार तसेच थायलंड असे बे ऑफ बेंगॉल म्हणजे बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूला जे 7 देश आहेत त्या 7 देशांची मिळून ही बिमस्टेक नावाची संघटना बनली आहे. या बिमस्टेकचा लॉंग फॉर्म फुल फॉर्म असा आहे, भारत इनिशिएटिव्ह फॉर मल्टी सेक्टरल टेक्निकल इकॉनॉमिक कॉपरेशन. हे याचे फुल फॉर्म आहे बिमस्टेकचे. हे नोट डाऊन करून घ्या. तर या बिमस्टेकच्या दृष्टिकोनातून आजचा महत्वाचा मुद्दा आहे की डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटले की 21 मे रोजी बिमस्टेकचा चार्टर अस्तित्वात आला, बे ऑफ बेंगॉल चार्टर. तर या चार्टरमुळे भारताची जी नेबरहुड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट ही जी धोरणे आहेत ही धोरणे पुढे येतात, असे कोण म्हणाले? परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी म्हटले. तर लक्षात ठेवा, येथे बिमस्टेक काय आहे, बिमस्टेक मध्ये किती देश येतात, एकूण 7 देश येतात, ते कोणते कोणते हे सुद्धा नोट डाऊन करा. आणि भारताची जी 2 प्रमुख धोरणे आहेत ते धोरणे सुद्धा नोट डाऊन करा. नेबरहुड फर्स्ट आणि ऍक्ट ईस्ट ही 2 धोरणे बिमस्टेकचे संश्लेषण प्रतिबिंबित करतात बिमस्टेक मध्ये. ओके, आता परराष्ट्र व्यवहार प्रवक्ते आहेत आपले रणधीर जयस्वाल, ते सुद्धा असे म्हटले की बिमस्टेक चार्टर जो आहे तो 21 मे रोजी अंमलात आला. तर या चार्टरमुळे बंगालच्या उपसागराच्या क्षेत्रात अर्थपूर्ण सहकार्य आणि सखोल एकात्मता यासाठी कायदेशीर संस्थात्मक फ्रेमवर्क ही बिमस्टेक प्रदान करते. ओके, तर आपण पाहिले बिमस्टेक विषयी आजची एकदम महत्वाचा मुद्दा. आता पुढचा सुद्धा हा एकदम महत्वाचा, अतिशय महत्वाचा, अत्यंत उपयुक्त असा मुद्दा आहे, तो म्हणजे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमचा हा निर्देशांक. मित्रांनो, वर्षभरात अनेक संस्था जे UNDP आहे, भारतामार्फत सुद्धा किंवा WEF आहे वर्ल्ड इकॉनॉमिक धोरण, किंवा जागतिक पीस निर्देशांक सुद्धा म्हणजे शांतता निर्देशांक असतो, आतंकवादीचा निर्देशांक असतो आतंकवादाचा, असे वेगवेगळे निर्देशांक पूर्ण वर्षभरामध्ये प्रसिद्ध होत राहतात. ते आपण लिहून कुठेतरी लिहून आणि ते लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. दरवर्षी एखादा क्वेश्चन या निर्देशांकांवर असतोच असतो. तर यावर्षीचा सुद्धा हा क्वेश्चन येण्याची दाट शक्यता आहे, तो पाहूया. वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक जाहीर केला आहे. प्रवास आणि पर्यटन विकास निर्देशांक हा 2024 मध्ये भारताचे स्थान जे आहेत 39व्या स्थानावर भारत पोहोचला आहे या निर्देशांकामध्ये. तर या निर्देशांकांमध्ये पहिल्या यादीत आहे, म्हणजे पहिल्या क्रमांकावर आहे US, युनायटेड स्टेट म्हणजे अमेरिका. या निर्देशांकाविषयी अधिक माहिती घेऊया. भारत हा या निर्देशांकामध्ये कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये अव्वल म्हणजे सर्वोच्च स्थानावर आहे. दक्षिण आशियाई देशामध्ये जे काही कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्था आहेत त्यामध्ये भारत सर्वोच्च आहे. ओव्हरऑल इंडेक्स मध्ये, ओव्हरऑल निर्देशांकात 39व्या स्थानावर असला तरी कमी मध्यम उत्पन्न असलेल्या अर्थव्यवस्थांमध्ये दक्षिण आशियामध्ये सर्वोच्च स्थानावर भारत आहे. ओके, यापूर्वी 2021 मध्ये हा निर्देशांक जाहीर झाला होता. मित्रांनो, हा द्विवार्षिक निर्देशांक आहे, म्हणजे दर 2 वर्षांनी प्रसिद्ध होत असतो. 2021 मध्ये भारताचे स्थान 54वे होते. भारत 54व्या क्रमांकावरून सरळ 39व्या क्रमांकावर आला आहे. तर हा निर्देशांक कसा ठरवला जातो हे सुद्धा लक्षात घ्या. तर एकूण इंडेक्सचा जो स्कोअर असतो तो 7 असतो. 1 ते 7 मध्ये सर्व देशांचे वेगवेगळे स्कोअर काढले जातात. त्या स्कोअर मध्ये जे 1 आहे ते सर्वात वाईट असते, म्हणजे सर्वात शेवटचा क्रमांक, ज्याचा 1 क्रमांक आहे तो सर्वात यादीमध्ये सर्वात शेवटी असेल, आणि ज्याचा क्रमांक 7 आहे
म्हणजे ज्याचे सर्वात जास्त गुण तो सर्वात पुढे पहिल्या यादीमध्ये येतो. भारताने या स्कोरमध्ये 7 पैकी 4.25 म्हणजे 4.25 4.25 एवढा स्कोर भारताने केला आहे. तर या रँकिंगमुळे भारताची महत्वपूर्ण जी झेप आहे जागतिक पर्यटन आणि त्याची वाढती स्पर्धात्मकता यामध्ये भारत पुढे आला आहे असे येथे प्रतिबिंबित होते. मित्रांनो, हा जो आता मी सांगितलं होतं हे बघा, द्विवार्षिक निर्देशांक, या निर्देशकाने एकूण 119 देशांचे निरीक्षण केले, मूल्यमापन केले. तर यामध्ये काय काय मूल्यमापन केले जाते ते पाहूया. देशाचे प्रवास आणि पर्यटन क्षेत्राचे विश्लेषण केले जाते. पर्यटन विकासाला चालना देणाऱ्या अनेक घटक आणि धोरणावर यावर सुद्धा त्याचे मूल्यमापन करून हा स्कोर काढला जातो. तर 1 ते 7 मध्ये 2-3 मुद्दे महत्वाचे आहेत. भारत 39व्या स्थानावर आहे. 1 ते 7 मध्ये भारताचा स्कोर 4.25 आहे. पहिल्या क्रमांकावर US आहे आणि यापूर्वी भारताचा स्थान 54वा होता. ओके, आता पुढे पाहूया. पुढचा मुद्दा व्हिएतनामवरून आला आहे. व्हिएतनामच्या नॅशनल असेंब्लीने आज एक महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. त्यांचे जे मुख्यालय आहे ते हनोईमध्ये आहे, व्हिएतनामच्या हनोईमध्ये. या मुख्यालयात मतदान झाले होते. या मतदानानंतर सार्वजनिक सुरक्षा मंत्री लाम यांना त्या देशाचे, व्हिएतनामचे पुढील अध्यक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. म्हणजे व्हिएतनाममध्ये आत्ताच माजी जे अध्यक्ष आहेत वो व्हॅन थुऑंग यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप झाला होता. त्या भ्रष्टाचाराच्या कारवाईमुळे त्यांना राजीनामा द्यावा लागला होता. व्हिएतनामचे जे अध्यक्ष होते वो व्हॅन थुऑंग यांना भ्रष्टाचाराच्या कारवाईमुळे राजीनामा द्यावा लागला होता. राजीनामा दिल्यानंतर जवळपास 2 महिन्यानंतर आता मंत्री लाम यांना व्हिएतनामचे नवीन अध्यक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. ओके, तर व्हिएतनामचा हा जो देश आहे हा स्थिर राजकारणासाठी प्रसिद्ध आहे. तरी सुद्धा गेल्या फक्त 18 महिन्यामध्येच लॅम हे देशाचे 3रे राष्ट्राध्यक्ष बनले आहेत. म्हणजे सध्या राजकीय दृष्टिकोनातून व्हिएतनाममध्ये कोलाहल माजला आहे, हे इथून लक्षात येते. लक्षात घ्या, लॅम हे माजी सुरक्षा मंत्री होते आधी आणि आता त्यांना राष्ट्राध्यक्ष म्हणून मान्यता देण्यात आली आहे. आता पुढे जाऊया क्रीडा जगताकडे. मित्रांनो, क्रीडा जगतामध्ये आशियाई रिले चॅम्पियनशिप चालू आहे. ती बँकॉकच्या थायलंडमध्ये. त्या थायलंडमध्ये भारताच्या पुरुष आणि महिला या दोघींनी सुद्धा 4x400 मीटर रिले स्पर्धेत 2 रौप्य पदके जिंकली आहेत. ओके, आता सविस्तर पाहूया त्याविषयी. मोहम्मद अनास याहिया, टी संतोष कुमार, मिझो चाको कुरियन आणि राजीव अरोकिया या 4 जणांच्या संघाने पुरुष रिले स्पर्धेत रौप्य पदक मिळवले. तर महिला गटामध्ये विथ्या रामराज, MR पुवन्ना, रुपल आणि प्राची चौधरी यांनी रौप्य पदक जिंकले आहे. लक्षात घ्या, आशियाई रिले चॅम्पियनशिपमध्ये पुरुष आणि महिला 4x400 मध्ये दोन्ही गटांनी भारतासाठी रौप्य पदक जिंकले आहे. त्यानंतर आता क्रीडेचा सगळ्यात शेवटचा मुद्दा पाहूया, तो म्हणजे FIH प्रो हॉकी लीग. ही युरोपियन लीगच्या अँटवर्प येथे, बेल्जियमच्या अँटवर्पमध्ये सुरू झाली. युरोपियन लीगची ही पहिली सुरुवात आहे, पहिली 6माहीची सुरुवात आहे. या 6माहीमध्ये भारताचे पुरुष आणि महिला हे दोन्ही संघ आजपासून ते हॉकी लीगमध्ये, FIH प्रो हॉकी लीगमध्ये आजपासून आपला खेळ सुरू करणार आहेत. याबरोबरच आजच्या स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने अत्यंत महत्वाच्या असलेल्या चालू घडामोडी मी येथे समाप्त करतो. मित्रांनो, आमच्या या व्हिडिओची जी PDF आहे ती तुम्हाला वाचायची असेल, प्रिंट काढायची असेल तर ती तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळून जाईल. धन्यवाद.